इथे तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? व्हॉट आर युअर व्ह्यूज ऑन दिस मॉडर्न टुर्नामेंट, बिकॉज दिस इज मोर टुवर्ड्स स्टुडंट्स. इट्स एक्साइटिंग. आणि फर्स्ट टाइम मी बघितलं हे पिपलॉननी सुरू केलेली ही फॉर्मॅट आहे आणि मला खूपसं पटलं या गोष्टी. ह्याच्यामधून एक फायदा आहे ना, तो मला इंडिव्हिज्युअल क्रिकेटरला खूप होण्यासारखा दिसतोय मला. इथं त्याची एक मानसिकदृष्ट्या एक तयारी होऊ शकेल आणि याचा फायदा, या फॉर्मॅटचा फायदा त्यांना मिळू शकेल असं मला तरी वाटतं. सर, हा टुर्नामेंट जो आहे याच्यात कॉन्सेप्ट वेगळी आहे, द पॅटर्न ऑफ प्लेइंग इज डिफरंट. तुमचं काय मत आहे? तुमचे काय इनपुट्स आहेत? हे अतिशय वेगळ्या प्रकारचा हा पॅटर्न आहे. जसं एका टीम बरोबर दुसरी टीम खेळत असते, तसं इथं स्वतःची कॉम्पिटिशन आहे की प्रत्येक बॅटरला स्वतःचं स्किल दाखवायचं आहे. त्याला त्याचं स्किल सगळं दाखवायला फक्त 12 बॉल आहेत. बॉलरला फक्त 12 बॉल आहेत ते स्किल दाखवायला. तर याच्यात तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून नाही आहेत, फक्त बॉलर दुसऱ्यांवर फिल्डरवर अवलंबून. तर हा फॉर्मॅट तसा इंटरेस्टिंग आहे. सर, जर हा फॉर्मॅट तुम्ही खेळत असता तर यू वुड हॅव बीन अ बॉलर ऑर अ बॅटर? मी बेसिकली विकेट किपर बॅटर होतो, त्यामुळे मला तेच आवडतं. मी अजूनही गेली 50 वर्ष तेच खेळतोय. आजपर्यंत मी विकेट किपिंग करतोय, त्यामुळे विकेट किपिंग आणि ओपनिंग बॅटिंग हाच माझा जॉब. येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा नुसतं सीझनसाठीच नव्हे तर टेनिस असो, सीझन असो किंवा टर्फ क्रिकेट असो, या सर्व प्रकारच्या क्रिकेटला चालना देण्यासाठी आणि तळागाळातील जो क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे, मग तो गरीब घरातला असो किंवा श्रीमंत घरातला असो, प्रत्येकापर्यंत क्रिकेट पोहोचवण्यासाठी पिपलॉन प्रयत्न करणार आहे. वेदर इट इज बॅटर ऑर बॉलर, त्याला इक्वल अपॉर्च्युनिटीज मिळतात या गेममध्ये खेळण्यासाठी. ॲक्टिव्हिटी करण्याची इक्वल संधी मिळते. आणि सर्वात विशेष म्हणजे ज्या वेळेस प्लेअरला वाटेल की मला पिपलॉनमध्ये जाऊन खेळायचं आहे, मला कुठेतरी मला दाखवायचं आहे, प्लेअरने फक्त एंट्री घ्यायचं आहे. आपलं मोबाईल ॲप आहे, त्यावरती फक्त एंट्री घ्यायचं आहे, स्लॉट मिळेल आणि खेळायला यायचं आहे. या फॉर्मॅट विषयी जर सांगायचं झाल्यास तू काय सांगशील? खूप भारी वाटलं. खूप चांगलं मॅनेजमेंट केलंय, सगळं चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहे ह्या प्लेअरसाठी. त्यांचं खूप खूप धन्यवाद की असा प्लॅटफॉर्म ते क्रिएट करतात. ते लोकल प्लेयर्ससाठी ज्यांना चांगल्या स्टेजवर अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड करण्यासाठी, तर व्हेरी मच थँक्यू. हा जो फॉर्मॅट होता हा आगळा वेगळा होता आणि खूपच छान होता फॉर्मॅट, ज्याच्यामध्ये तुम्ही कमबॅक कधीही करू शकता, कधीही तुम्हाला चान्स भेटू शकतो आणि सगळ्यांना म्हणजे सेम ऑपॉर्च्युनिटी होती. आणि या ऑपॉर्च्युनिटीमुळे कमबॅक करायला पण संधी भेटली आणि म्हणजे ट्रायलचं खूपच मजा आली. भविष्यामध्ये जेव्हाही पिपलॉनची टुर्नामेंट आयोजित केली जाईल, हो, त्यावेळेस तुझ्या मित्रांना काय सांगशील जे क्रिकेट खेळतात? क्रिकेट खेळतात, तुम्ही बॅटर असू किंवा बॉलर असू, रजिस्टर कंपल्सरी करा आणि कंपल्सरी ट्रायल्सला या. संधी नक्कीच मिळेल. संधी मिळाली, एक्सपिरियन्स तर नक्कीच मिळेल. जर यश हातात नाही आलं तरी तुम्हाला एक्सपिरियन्स चांगलाच भेटेल. जसं मी विचार नव्हता केला की फर्स्ट यायचंच आहे, पण डेफिनेटली गुड प्लॅटफॉर्म आणि चांगलं क्रिकेट खेळायला भेटेल आणि एन्जॉय करायला भेटेल. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर पिपलॉन प्रो लीग किंवा पिपलॉन स्पोर्ट्स स्थापन करण्याचा मागचा उद्देश जो होता, तो खऱ्या अर्थाने तळागाळातील जो प्लेअर आहे, क्रिकेट प्लेअर आहे, मग तो टेनिसमधील असो किंवा सीझनमधील असो, प्रत्येकाला एक चांगल्या रीतीचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे हेच पिपलॉनचे उद्दिष्ट आहे. प्रत्येकाला बॉलिंग भेटत नाही, इच्छा आहे तरी भेटत नाही. राईट. तर ती इच्छा पूर्ण करण्याचं काम पिपलॉन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड करणार आहे. इंडिया.